26 एप्रिल 1993 छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावरून एक बोईंग 737 मुंबईच्या दिशेने झेपावलं। वेळ होती दुपारी 1:20 पण कोणालाच कल्पना नव्हती की हा प्रवास काही मिनिटातच एका भयंकर दुर्घटनेत रूपांतरित होईल। विमानाने रनवेवरून उड्डाण केलं, पण अपेक्षित उंची गाठता येईना आणि मग जे घडलं ते इतिहासात प्रथमच घडलं। विमानाच्या चाकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या कापसाच्या गंजीच्या ट्रकला धडक दिली। क्षणार्धात वैमानिकाचं नियंत्रण सुटलं। विमान हाय व्होल्टेज तारांना स्पर्श करत वरुड शिवारात कोसळलं। हा अपघात इतका भयंकर होता की विमानाचे 3 तुकडे झाले, आग लागली आणि 56 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, पण 63 जण सुदैवाने बचावले। आज 32 वर्षांनंतरही हा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि मनात प्रश्न येतो, नेमकं काय चुकलं? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। हा अपघात इतका अनपेक्षित होता की ट्रक चालकाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही। विमान त्याच्या ट्रकच्या गंजीला धडकून पुढे गेलं आणि तो धावत जवळच्या PCO वर गेला। मालकाला फोन करून त्याने अपघाताची बातमी दिली, पण मालकाचा प्रश्न ऐकून सगळेच हादरले। तू विमान चालवत होतास की ट्रक? हा प्रश्न आजही लोकांना हसवतो, पण त्यामागील त्या क्षणाचं गांभीर्य लपून राहत नाही। बोईंग 737 हे विमान दिल्ली, जयपूर, उदयपूर मार्गे चिकलठाणा विमानतळावर दाखल झालं होतं। इंधन भरलं गेलं, प्रवासी चढले, हवाई सुंदरींनी स्वागत केलं आणि वैमानिक कॅप्टन SN सिंग यांनी उड्डाणासाठी ग्रीन सिग्नल मिळवला। पण काहीतरी चुकलं। विमानाने उंची गाठली नाही। बीड रस्त्यावर उभा असलेला कापसाचा ट्रक विमानाच्या चाकांना धडकला। ट्रक चालक पहिल्यांदाच जवळून विमान उडताना पाहत होता, पण त्याला काय माहित, ही उत्सुकता एका भयंकर दुर्घटनेत बदलणार होती। विमान हाय व्होल्टेज तारांना स्पर्श करत कोसळलं। आग, धूर आणि भीषण परिस्थिती। पुढच्या सीट्सवर बसलेले प्रवासी कसेबसे बाहेर पडले, पण मागील प्रवाशांना आगीच्या ज्वाळांनी गिळंकृत केलं। व्हिडिओकॉनचे संस्थापक नंदलाल धूत, हॉटेल गुरुचे मालक जवाहर राणी यांच्यासह अनेकांनी जीव गमावला, तर जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर, गरवारे कंपनीचे अनिल भालेराव यांच्यासारखे काही सुदैवी प्रवासी बचावले। अपघाताची बातमी पसरताच प्रशासन हादरलं। तत्कालीन पोलीस आयुक्त चरण सिंग आझाद, उपायुक्त इधाटे, उपजिल्हाधिकारी दिलीप शिंदे यांनी तातडीने घटनास्थळ गाठलं। मुख्यमंत्री शरद पवार आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री गुलाब नबी आझादही संभाजीनगरात दाखल झाले। त्यांनी अपघात स्थळाची पाहणी केली। तेव्हा लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नव्हती। तरीही प्रशासनाने युद्ध पातळीवर मदत कार्य हाती घेतलं। दुसऱ्या दिवशी आझाद यांनी संसदेत या अपघाताची माहिती दिली। तासात अनेक गोष्टी समोर आल्या। चिकलठाणा विमानतळाचा रनवे तेव्हा खूप छोटा होता। आजच्या सारख्या सुसज्ज सुविधा नव्हत्या। विमानतळाच्या कंपाऊंडला लागूनच बीड रस्ता होता। विमान येण्या जाण्याच्या वेळी रस्ता बंद करण्याचा नियम होता, पण तो काही महिन्यापासून पाळला जात नव्हता। परिणामी विमानाच्या चाकांनी ट्रकला धडक दिली। याशिवाय उन्हाळ्याचं तापमान आणि प्रवाशांच्या सामानाचं जास्त वजन यामुळेही विमानाला उंची गाठणं कठीण झालं। वैमानिकाने तांत्रिक कौशल्य वापरून विमानाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण हाय टेन्शन लाईनचा स्पर्श होताच विमान कोसळलं। सुदैवाने ती वीज लाईन बंद होती, नाहीतर परिणाम आणखी भयंकर झाले असते। अपघातानंतर परिसरातील लोकांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं, पण मागील दरवाजा बंद असल्याने अनेक प्रवासी आत अडकले। संध्याकाळी 10,000हून अधिक लोक घटनास्थळी जमले होते। ही घटना त्या काळात इतकी दुर्मिळ होती की प्रत्येक जण स्वतःच्या डोळ्यांनी हे दृश्य पाहू इच्छित होता। सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती SH मोहता यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली। अहवालात वैमानिकाच्या चुकीच्या निर्णयांना आणि विमानतळ प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाला कारणीभूत ठरवलं। रस्त्यावरील वाहतूक आणि विमानतळाच्या अपुऱ्या सुविधांवरही प्रश्न उपस्थित झाले। या अपघातातून बचावलेले अनिल भालेराव आजही त्या क्षणांना विसरू शकले नाहीत। माझा मित्र अरुण जोशी या अपघातात गेला, तो प्रसंग डोळ्यासमोरून हलत नाही, असं ते सांगतात। या दुर्घटनेनंतर विमानतळाचा विस्तार झाला, रनवे लांबवला गेला आणि लँडिंग सुविधा सुधारल्या गेल्या, पण 137 एकर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या दुर्घटनेनंतर विमानतळावर अनेक सुधारणा झाल्या।
छत्रपती संभाजीनगरचं विमानतळ आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. रनवेची लांबी वाढवली गेली, लँडिंग इन्स्ट्रुमेंट्स बसवले गेले, पण 137 एकरच्या भूसंपादनाचा प्रश्न अद्यापही रखडलेला आहे. 26 एप्रिल 1993 चा तो अपघात छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. ट्रकला धडकलेलं विमान, आगीत अडकलेले प्रवासी आणि त्या भयंकर दृश्याची साक्ष देणारे लोक, ही कहाणी आजही अंगावर काटा आणते. तुम्हाला ही घटना कशी वाटली? तुमच्या आजूबाजूला अशा कोणत्या घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला आजही आठवतात? कमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.